रघु, तू एक मर्डर केलेला रॅपर आहेस. जो करतोय त्याची अवस्था काय होते आणि ज्याचा झालाय त्याच्या घरच्यांची किंवा तुझ्याही घरच्यांची अवस्था काय असते त्यावेळेस? काय नाही, वेळेस मला राग बिग आला त्यामुळे झालं आमच्याकडनं. आम्ही 5 जण होतो, 2 जण अल्पवयीन होते. केल्यानंतर आम्ही 2-2.5 महिने झोपलो नाही नीट नाटकं. आम्ही फरार होतो, पहिले लपलो होतो 2-2.5 महिने. आम्हाला झोप नव्हती, कारण तेच आठवत होतं ना आमच्या समोर. काय विचारायचं म्हणत? घाबरायचो माणूस की आपल्या घरी काय होईल, आपल्याला घरी आई बहीण आहे, त्यांनी तिकडं काय केलं असेल का, ते घरी घुसले असेल का, आपल्या भावाला त्रास देतात का, फोन करू का घरी, ट्रॅक होईल फोन, नको कोण तर आपला जीव घेईल, कोणतरी आलंय. असे धाकात राहायचो आम्ही, घाबरायचो. आम्हाला बाहेर जायचं म्हणून तर आम्ही 4 वेळा विचार करायचो. आम्ही 5 जणांमध्ये आम्ही अशी येडे झालो होतो. 2 महिने ज्या वेळेस आपण एखाद्या घरात राहतो, आपल्याला असं जेवण देतात ना जेल सारखं, जर कडी लावली, लॉक लावला, वरचं लॉक लावलं, बसलो, एखादा मोबाईल वापरतो, मोबाईल नको वापरू, नेट बंद कर, ट्रॅक होईल फोन, भीती, धाक, एवढं घाबरणंपणा. जिथं आम्ही 2 महिने राहिलो ना, त्याच गावात आमची मिरवणूक काढत नेली आम्हाला. लाकडा बिकडानी मारतात डायरेक्टली, बांबू बिंबूनी, पाठीवर, हातीवरती, छातीवर बितीवर लाता बिता घालतात नाही का डायरेक्ट. मग आपल्याला चौकीत वगैरे बसवलं. मला कसं असतं रघु जेलमधलं आयुष्य?